नमस्कार. तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. गेल्या महिन्याभरापासून ऊसाचं गाळप सुरू झालं असून अद्यापही काही कारखान्यांनी ऊसाचा दर निश्चित केलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष कृती समिती आक्रमक झाले असून त्यांनी कारखानदाराच्या विरोधामध्ये आंदोलन उभा केलं आहे. शेतकऱ्यांना पहिली उचल ही 3,000 रुपये प्रति टनानं देण्यात यावी आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊसाचं अंतिम बिल हे 4,000 रुपये प्रति टनानं काढण्यात यावं अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये ऊसाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर गेली महिनाभरापासून कारखाने सुरू होते, मात्र कुठल्याही कारखान्यानं आपण ऊसाचा दर शेतकऱ्याला आपण काय देणार आहेत हे जाहीर न केल्यामुळं शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही बीड जिल्हाभर आंदोलन उभा केलं. खरं तर एके कारखान्याच्या विरोधामध्ये नाही तर ते पूर्ण जिल्हाभरातल्या कारखानदाराच्या विरोधामध्ये संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनं केली आणि जे आम्हाला अपेक्षित असणारा भाव आहे ऊसाचा तो आम्ही दर कारखानदाराकडून पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कारखानदार हे मूग गिळून आजही गप्प होते. जसं की चौसाळ्याचा भीमाशंकर कारखाना असेल, इतर अजून काही बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवर काही उस्मानाबाद जिल्ह्यातली कारखाने असतील, पलीकडे तिकडं गंगाखेडचे कारखाने असतील, तर ह्या कारखानदाराला देखील आम्ही सर्वांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे. आज भीमाशंकर कारखान्याला सुद्धा चौसाळ्याच्या आम्ही सांगितलं की 25 तारखेपर्यंत तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा, अन्यथा आम्ही कारखान्यावर आंदोलन करू. तर जी आज संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनं झाले यामुळं शेतकऱ्याला कोटी रुपयाचा फायदा होणार आहे. खरं तर हे कारखानदार असेच शेतकऱ्याचे 100-50 रुपये 100-200 रुपये मारून हे गडर होत गेलेले होते आणि शेतकऱ्यांना एक प्रकारे आर्थिक पिळवणूक करण्याचं काम हे कारखानदार करीत होते. मात्र यापुढं बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये कुठलाही साखर कारखानदार शेतकऱ्याची पिळवणूक करणार नाही. शेतकऱ्याच्या कष्टाचं मोल मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षासह सर्व चळवळीतले कार्यकर्ते संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही आग्रही भूमिका राहूत आणि जे कारखानदार भाव जाहीर करणार नाहीत अशा कारखान्यावर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलनं करू. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा म्हणून आम्ही साखर आयुक्त असतील, कलेक्टर असतील यांना त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडू.